हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळे? तर आपण दररोज नाश्त्याला पोहे तर सगळेच जण करत असतात. तर प्रत्येक घरात मटार पोहे किंवा शेंगदाणे बटाटा पोहे असे विविध प्रकारचे पोहे बनत असतात. तेच पोहे कधी कधी चांगले आणि सॉफ्ट होण्यासाठी आपण ह्या पद्धतीने केले तर नक्की चांगले होते. तर इथं मी 2 चमचे तेल घेतले कढईत आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे, अर्धा वाटी शेंगदाणे किंवा जेवढे तुम्हाला शेंगदाणे आवडतात तेवढे तुम्ही फ्राय करा किंवा तर त्याच कढईमध्ये आपण ते गरम तेलातच 1 चमचा मोहरी टाकूया, 1 चमचा जिरं टाकलंय, थोडंसं हिंग टाकलंय आणि एक कांदा चॉप करून टाकलाय. जेवढा कांदा जास्त टाकाल तेवढा चांगलं. जर कमी टाकायचं असेल तर चालू शकते. इथे मी कांदा 2 मिनटं जरा असं थोडा जास्त लालसर नाही, फक्त मऊ करून घ्यायचं. त्याच्यामध्ये जेवढ्या तुम्हाला हिरव्या मिरची, इथे मी 2 हिरव्या मिरची कट करून टाकले आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता ॲड करा आणि 2 मिनटं फक्त त्याला लो फ्लेमवर कुक करून घ्या. असं थोडे 2 मिनटं फ्राय पण होऊन जाईल आणि तडका आपला चांगला बनेल. इथे मी थोडीच हळद दिली. हळद थोडी कमीच टाका, कारण जास्त हळद टाकली तर परत जास्त येल्लो पण होतील आणि म्हणजे चांगले दिसायला पण नाही होणार. तर मी 2-3 चमचे स्पून पाणी टाकले. असं पाणी टाकल्यामुळे आपलं काय पाणी हे उकळून घेईल, तेव्हा आपले पोहे पण एकदम सॉफ्ट होतील आणि असे वेगवेगळे होतील. इथं मी पहिलेच पोहे आपले चाळणीवर धुवून ठेवले होते आणि त्याच्यामध्येच ते शेंगदाणे फ्राय केले टाकले. बघा एकदम मस्तपैकी असे सुटसुटीत पोहे आहेत. अशा पद्धतीनेच आपण पोहे पहिले धुवून 5 मिनटं जरा ते असे चाळणीवरच ठेवून ते पोहे मिक्स करून मी त्याच्यावर मीठ चवीनुसार आणि थोडी अर्धा चमचा साखर टाकली. जर तुम्हाला साखर जास्त आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता आणि कोथिंबीर टाकली आणि हे परत आपण चांगले मिक्स करून घेऊया. बघा जास्त येलो कलर पण नाही आणि कमी येलो कलर पण नाही. त्यासाठी मस्तपैकी असे आपले पोहे सुटसुटीत आणि हे होते. याच्यामध्ये लो फ्लेमवरच कुक करा. तुम्हाला पाहिजे तर थोडं वरून पाणी टाकू शकता, म्हणजे किंवा लिंबू टाकू शकता तुम्ही. जसं फोडणी करताना जर लिंबू तुम्हाला आवडत असेल तर लिंबू तुम्ही टाकू शकता फोडणीमध्येच. हे बघा एकदम सुटसुटीत आणि असे एकदम मस्त गरमागरम पोहे आपले रेडी आहेत. जर तुम्ही पाणी ॲड केलं तरी तुम्ही वरून सॉफ्ट पण जास्त वेळ राहतात आणि जास्त टेस्टी पण होतात. तर हे पोहे आवडले असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. नेहमीसारखेच पोहे पण थोडा 1-2 असं आपण साध्या जरा चेंज केला तर आपले पोहे पण दररोज चांगले आणि टेस्टी होतील. तिथे मी कोथिंबीर आणि शेव टाकली आहे पोह्यांच्यावर. मग ओलं खोबरं पण टाकू शकता. बघा किती मस्त असा कलर आणि ही जर रेसिपी आवडेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.